इन फ्युचर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय प्लॅनिंग करायचं आहे किंवा अजून काय तुमच्या क्लायंट्सला सर्व्हिसेस द्यायच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सगळ्यात महत्त्वाचं काय, जरी आपण म्हणतो कन्सल्टन्सी, सो हाऊ वी स्टँड आउट इज वी प्रोव्हाइड हँड होल्डिंग, जे बाकी कंपन्यांमध्ये नाही. तर फक्त सांगायलाच म्हणून नाहीये, कारण वी are coming from the same background what our customer is coming from. So we have seen the technicalities of production houses. We have seen the manufacturing aspects. So we have seen the maximum businesses going converted into the economics of scale. तर या सगळ्या बॅकग्राऊंड मधून ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस मग आम्ही ठरवलं की कन्सल्टन्सी सोबत आपण हँड होल्डिंगही करायचं. त्यामुळे जसं शंतनू सर म्हणाले की आता आम्ही 2 क्लायंट्सवर आता फोकस केलाय, कारण वी आर डिप्लॉईंग अवर गुड अमाऊंट ऑफ टाइम ऑल्सो. सो इट इज नॉट ओनली लाईक की आम्ही कन्सल्टन्सी अक्रॉस द टेबल देतोय, आम्हाला प्रत्येक आस्पेक्ट त्यांचा चेक करावा लागतो आणि त्याच्यासाठी आम्ही स्टँड आउट आहोत. तर जो तुमचा प्रश्न होता की इथून पुढे कशा प्रकारे तुम्ही ग्रोथ बघताय, तर आम्हाला कंपनी ही व्यवस्थित सुरू झाली आहे का, ती व्यवस्थित चालू आहे का, आणि त्याचे ग्रोथ पोटेन्शियल्स काय, हे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवणं हा आमचा पहिला जॉब आहे. दुसरं, त्यांनी जर का म्हटलं की आता आमच्या लक्षात आलेलं आहे की आमचे प्रॉब्लेम्स काय आणि हाऊ वी कॅन ओव्हरकम इट, तर मग जर का त्यांना आमची इन्व्हॉल्वमेंट हवी आहे की नाव यू टेक अहेड दिस असाइनमेंट फॉर गिवन पिरियड ऑफ टाइम, तर आम्ही ते करतो. अदरवाइज वी जस्ट सबमिट द हेल्थ रिपोर्ट टू देम की दीज आर द एरियाज वेअर यू कॅन इम्प्रूव्ह युअर प्रोडक्टिव्हिटी, फायनान्शियल आस्पेक्ट्स और मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अँड टेक इट अहेड विथ युअर ओन रिसोर्सेस. आणि आमचा आता आस्पेक्ट हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना व्यवसायाकडे आणावं, त्यांचं प्रोडक्ट हे मार्केटेबल बनवावं आणि त्याच्यातून इफेक्टिव्ह फायनान्शियल ग्रोथ घ्यावी, या आस्पेक्टनी आम्ही पुढे जातो. म्हणजे इन शॉर्ट ही तुमची USP म्हणायला हरकत नाही की तुम्ही याच्यामध्ये सगळं तुमच्या क्लायंट्सला हेल्प करणारे, त्यांची ग्रोथ करणारे. नक्कीच. आणि ज्यावेळेस आम्ही हँड होल्डिंग म्हणतो तर याची अकाउंटेबिलिटी पण येते. तर असंच नाही की आम्ही या 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि हे झालं नाही तर मग आम्ही त्यांना म्हणणार की सर देर इज अगेन अ प्रॉब्लेम इन युअर सर्व्हिसेस और देर इज अ प्रॉब्लेम इन युअर प्रोसेसेस. आम्ही परत त्याच्यात आयडेंटिफाय करू नक्की काय प्रॉब्लेम होतोय आणि हे सस्टेनेबल आहे का ते पण देणं आमचं गरजेचं आहे. तर जसं सरांनी सांगितलं की आम्ही एम्प्लॉईज पर्यंत जातो, तर आम्ही हे बघतो की प्रत्येक एम्प्लॉई हा प्रोडक्टिव्ह आहे की नाही, त्याला दिलेला KPI SOP रेट फॉलो करतोय की नाही, आणि त्याचं या व्यवसायाबद्दल काय म्हणणं आहे. सो एव्हरी स्टेक होल्डर इज इक्वली अकाउंटेबल. तर आम्ही इतकी ती इन्व्हॉल्वमेंट घडवून आणतो आणि आम्हाला हाच आस्पेक्ट पुढे न्यायचा आहे. शंतनू सर, आता मला सांगा की आत्ताच्या ह्याच्यामध्ये टॉप 3 कुठले सेक्टर आहे? कशामध्ये म्हणतात? कन्सल्टन्सीमध्ये. अरे मेकॅन्झी आहे, कंपनीज मेकॅन्झी तर आहे, EY आहे, KPMG आहे, डेलॉइट आहे, म्हणजे मेनी कंपनीज. नक्कीच. आणि होतं कसं, आता तुम्ही टॉप विचारलं तर आमचं जे लीग आहे, ज्या लीग मध्ये आम्ही ऑपरेट करतो, काय होतं ना की वरच्या लोकांना सर्व्हिस जरा सगळ्यांनाच आवडतं. कोणाला नाही म्हणणार की आम्ही टाटा मोटर्सला सर्व्हिस देतो, कोणाला नाही म्हणणार सांगायला की आम्ही इमर्सन सारख्या इन्स्टिट्यूशनला सर्व्हिस देतो किंवा अल्फा लेवलला सर्व्हिस देतो. पण त्यांना त्यांची काळजी करणारे खूप लोक आहेत आणि दे हॅव अ कॅपॅसिटी अँड कॅपेबिलिटीज टू मॅनेज दोज बिझनेसेस. पण जे व्यावसायिक ज्यांनी स्वतःचा पैसा उभा करून स्वतः रिसर्च करून हा मार्केटेबल करायला जात आहेत, पण काही गोष्टींमुळे त्यांना अडचणी येतात, तर या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रोस्पेक्स काम करतात. तर अशा लोकांनी अगदी आमची कन्सल्टन्सी घेणं त्यांना उपयोगाचं आहे की नाही हे बघून येण्यापेक्षा त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या काही गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत, तर त्यांनी अगदी आमच्याशी चर्चा करायला जरी आले तरी नक्कीच ते काही ना काही फ्रुटफुल गोष्टी घेऊन जातात. मोठ्या कंपन्या ज्या आहेत, टाटा वगैरे सारख्या, जे विश्वेश्वरांनी आता सांगितलं, त्या आमच्याकडे येणारच नाही कन्सल्टन्सीसाठी. ते दे विल हायर देअर रिसोर्सेस फॉर ऑल दिस. आणि प्रोस्पेक्ट्सचं हेच आहे, ज्या छोट्या आहेत त्यांना मोठं करायचं. मोठी कंपनी ते त्यांचे रिसोर्सेस हायर करून त्या सर्व्हिसेस ते अवेलेबल करून घेतील.
विवेक सर, मला सांगा, मार्केटिंग करताना काही चॅलेंजेस आहेत का तुम्हाला? म्हणजे इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव जर गाठीशी धरला तर काही चॅलेंजेस आहेत मार्केटिंगमध्ये. तसे भरपूर चॅलेंजेस आहेत, पण सांगण्यासारखं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही कशी ठरवली आहे मार्केटिंगची, आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही मार्केटिंग तुमचं प्रॉडक्ट जाऊन मार्केटमध्ये विकू शकताय का? तुम्हाला वाटतंय की मला ऍडव्हान्स पेमेंट मिळालंच पाहिजे, पण समोरून त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? पहिलं तर तुमचं प्रॉडक्ट स्टँड झालं आहे मार्केटमध्ये का अजून इनिशियल स्टेजला आहे, तुम्ही लॉन्चिंग करताय, अशा भरपूर काही चॅलेंजेसला तुम्हाला तिथे तोंड द्यावं लागतं. पण आज मार्केटमध्ये एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे की तुमच्यासारखे 10 प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या प्रॉडक्ट समोर मी माझ्या स्ट्रॅटेजीनुसार कसं प्रॉडक्ट विकू शकेल, हे सगळ्यात मोठा चॅलेंज आज मार्केटमध्ये आहे. मला आता प्रोस्पिक्स हे त्रिपुट म्हणून आमच्या प्रेक्षकांना किंवा ज्यांना खरंच कन्सल्टन्सी घ्यायची आहे त्यांनी प्रोस्पिक्सला का अप्रोच व्हावा? मला तिघांकडनंही हे आहे, म्हणजे आमचे कस्टमरला किंवा सॉरी प्रेक्षकांना हे कळेल की प्रोस्पिक्सला का यावं. तर प्रोस्पिक्सला काय यावं हे एक सांगतो की कुठलीही व्यक्ती ज्याने आपला व्यवसाय काही वर्षांपूर्वी सुरू केलाय, जो व्यवसाय सुरू करू इच्छितो, ज्याला व्यवसाय सुरू करून 3 ते 5 वर्ष झाले आणि आता त्याला ग्रोथ हवी आहे, या अशा प्रकारच्या सगळ्या लोकांसाठी प्रोस्पेक्ट्स आज तुमच्यासाठी वेल पॉइज्ड आहे. आम्ही कुठलीही गोष्ट बघताना की अल्टिमेट फायदा हा कस्टमरचा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. फक्त सांगायला कन्सल्टन्सी आमची नाही आहे, जसं मी आधी पण म्हटलं की वी टेक द अकाउंटेबिलिटी ऑफ द आउटपुट्स. इफ समथिंग इज गोइंग रॉंग, सो वी एज अ कन्सल्टंट वी नो दॅट हाऊ टू कम आउट ऑफ इट. आणि तिथे आम्ही फक्त लोकांना ज्ञान न देता कृतीत उतरून काम करतो. आणि कसं होत असतं ना की आमचं जर का तुम्ही आमचं बॅकग्राऊंड बघाल, आज मार्केटमध्ये बरेचसे कन्सल्टंट्स आहेत पण त्यांना व्यवसायाचा अनुभव नाही आहे. आम्ही हे सुरू करण्यापूर्वी आमचाही काही रिसर्च झाला की आपण हे काम नक्की करू शकतो का, आपण नक्की लोकांचे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि नक्की मार्केटमधली गॅप काय आहे हे बघणं गरजेचं आहे. तर अशी कुठलीही व्यक्ती ज्याला असं वाटतं की त्याला त्याचा व्यवसाय योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, किंवा आम्ही ज्यावेळेस बरेचदा फाउंडर्स सोबत चर्चा करतो तर ते त्यांचे काही प्रॉब्लेम्स आमच्या समोर ठेवतात. अशाही प्रकारचे कोणाला प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना वाटतंय की मी व्यवस्थित माझा पैसाही मॅनेज करतोय, त्याच्यानंतर मी माझं मार्केटिंग पण चांगलं करतोय आणि माझा जे प्रोडक्ट आहे ते फिट टू मार्केट पण आहे, पण तरी माझा बिझनेस ग्रो होत नाही, अशाही व्यक्ती आमच्याकडे येऊ शकतात. आणि मेन इंटेन्शन लोकांचं तेच असतं की माझा बिझनेस ग्रो व्हावा. करेक्ट. तर याचं कारण हेच असू शकतं की कुठेतरी त्यांना एक थर्ड आय व्ह्यू हवा असतो की नक्की त्यांना कुठे प्रॉब्लेम आहे, कुठल्या आस्पेक्टवर आहे, तर त्या नाडी परीक्षेसाठी त्यांनी प्रोस्पेक्टकडे यावं. विवेक सर, काय वाटतं तुम्हाला प्रोस्पेक्ट्स का यावं? प्रोस्पेक्ट्सकडे का यावं तर प्रोस्पेक्ट्स आम्ही ज्या काही सर्व्हिसेस देतोय, फक्त सर्व्हिसेस द्यायच्या आणि आपला बिझनेस करायचा म्हणून आम्ही जात नाही आहोत त्यांच्याकडे. त्यांचा बिझनेस कसा वाढेल आणि कसं स्टेबल होईल ती कंपनी, हा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. आणि आम्ही त्यांचं अनालिसिस केल्यानंतर त्यांना रिपोर्ट सबमिट करतो. त्याच्यानंतर त्यांना तो डिसिजन घ्यायचा आहे की पुन्हा आमच्याकडे परत यायचंय किंवा नाही. वी आर नॉट फोर्सिंग देम की तुम्ही आमच्याकडूनच कन्सल्टन्सी सर्व्हिस. आता पहिल्या अनालिसिस नंतर रिपोर्ट गेला की मग त्यांनी ठरवले तुम्हाला आमची घ्यायची आहे सर्व्हिसेस की नाही. आणि इथे मला वाटतं की हे फेअर डील आहे. बरोबर. ह्या फेअर डील करता निश्चितच प्रोस्पेक्ट्सकडे कंपन्यांनी यावं. मी सांगेन की जेव्हा मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीतनं किंवा मोठ्या IIM मधनं मुलं बाहेर येतात आणि दे स्टार्ट देअर ओन कन्सल्टन्सी, what they lack is the experience, hands-on experience. They don't have that hands-on experience. मी असं सांगतो, कन्सल्टंट बिझनेस चालू शकत नाही. कन्सल्टंटनी बिझनेस चालवायचा नसतो. कन्सल्टंटने बिझनेस कसा चालवायचा ते सांगायचं असतं. कारण बिझनेस चालू करायला आणि बिझनेस करायला एक प्रकारचं गट्स लागतं. ते गट्स असणं फार गरजेचं असतं. रिस्क फॅक्टर, रिस्क घेणं
खूप इम्पॉर्टंट असतं. ते रिस्क घेणारी जी लोक असतील त्यांना आम्ही रिफाईनमेंट करून प्रोसेस प्रॉपर सांगून, जसं नॉर्मल केसमध्ये 80% लोकांना सॅरिडॉनने, आता सॅरिडॉन मला वाटतं बंद झाली, पण डोकेदुखीची जी गोळी कुठली तरी आपण घेऊ त्याने डोकं तुमचं थांबून जातं. पण असे काही लोक असतात 20% लोक की त्यांना काही करून ते थांबत नाही डोकं, कारण त्याचं रूट कॉज इज डिफरंट. सो आमचं USP तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे काय यायचं लोकांनी, तर आम्ही अप्रोचेबल आहोत, आम्ही अफोर्डेबल आहोत आणि आमचे सोल्युशन्स अचिवेबल आहेत आणि आम्ही हँड हेल्डिंग करतो. जसं विश्वेशने सांगितलं, तुम्हाला हे कॉम्बिनेशन कदाचित असेल बाहेर कुठे, आम्हाला आता माहीत नाही. विवेक सरांनी बिझनेस पण केलेला आहे, जॉब पण केलेला आहे. विश्वेश सरांनी बिझनेस पण करतायत, जॉब पण केलेला आहे. मी बिझनेस केलेला आहे, जॉबही केलेला आहे, आता परत बिझनेसही करतोय. सो बिझनेस आम्हाला माहिती आहे की बिझनेसचे कन्स्ट्रेंट्स काय असतात, नक्की काय इश्यू असतात बिझनेसमध्ये. त्या बिझनेस ओनरला 50 प्रकारची कामं असतात, बँकांची कामं असतात, आता GST आहे, लॉट ऑफ कंप्लायन्सेस, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस असतात आणि तुमच्या सेक्टरप्रमाणे ते बदलत जातं. तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये असाल तर खूप कंप्लायन्सेस असतात, फार्मामध्ये असाल, केमिकलमध्ये असाल तर खूप असतात, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुलनेने कमी असतात. तो आम्ही सेक्टर वाईज वी कॅन गिव्ह देम प्रॉपर सोल्युशन. आणि असं एक सोल्युशन फिट्स ऑल असं नाहीये. इट इज ऑल ह्युमन. यांनी सांगितलं त्याप्रमाणे नॉट सगळ्यांना एकच टोपी बसेल असं होऊच शकत नाही. सो आमचा USP आहे की आम्ही त्यांच्यासाठी म्हणून आम्ही कदाचित डेव्हलप करायला लागलं तर डेव्हलप देखील करू एखादं टूल की यांच्या सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसाठी काय वेगळं करावं लागेल. सो वी कॅन गो टू दॅट एक्सटेंट अँड वी कॅन गिव्ह देम द सोल्युशन. दॅट इज वाय पीपल शुड कम टू पोस्ट. सर, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही एखादा टूल तयारही करू शकता एखाद्या क्लायंटसाठी, पण अशी जर काही वेळ आली एखाद्या कंपनीला एक एम्प्लॉई रिक्रूट करायची आहे, तर तुम्ही कोणाला प्रेफरन्स द्या? स्टुडंट्स की फ्रेशर्स की एक्सपिरियन्स वाल्यांना? आमच्या कंपनीसाठी म्हणतात तुम्ही प्रोस्पिक्स एखादी कन्सल्टन्सी करती आहे, एखाद्या कंपनीला आम्ही देतो आहे, त्यांना गरज आहे, त्यांना गरज आहे, तर प्रोस्पिक्स कसं ते हँडल करेल? कसं आहे माहितीये का की इट एंटायरली डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला, तुम्ही त्याला असं जनरलाइज नाही करू शकत. पण एखाद्या कंपनीला सपोज देर इज फॉर एक्झाम्पल देर इज LED मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, LED हे बनवतात ना, त्यांच्याकडे ते कंपनी. आय प्रेफर दे शुड रिक्रूट वुमन मोर. त्याला कारण असं आहे की बायकांना एका जागी बसून काम करायची सवय असते नॅचरली. दे आर नॅचरली ऑफिस वर्कर्स, दे आर नॉट नॅचरली फील्ड वर्कर्स, नॅचरली ऑफिस वर्कर्स. आणि तो नीटनेटकेपणा जो असतो तो वुमेन मध्ये जास्त असतो नॅचरलीच. सो दे कॅन रिक्रूट वुमन मोर. मग फ्रेश असेल तरी चालेल किंवा एक्सपिरियन्स असेल तरी चालेल किंवा थोडंसं एक्सपिरियन्स असेल तरी चालेल. पण मग ते इट एंटायरली डिपेंड्स ऑन व्हॉट प्रोसेस इज देअर आणि व्हॉट टाईप ऑफ वर्क इज देअर. तर मी तर सांगेन की दे शुड हॅव ॲटलिस्ट, म्हणजे मी आता जितक्या लोकांना सांगतो स्टुडंट्स बद्दल आम्हाला जरा जास्त प्रेम आहे, मी सांगतो की तुम्ही एक जरी गरज नसेल तरी एक 5-50 स्टुडंट्स घ्या ना तुम्ही. समजा तुमची 5 कोटीची कंपनी आहे, तुम्ही आता एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग करता थोडंसं एक्सटेन्शन करतो तुमच्या ह्या प्रश्नाचं. मी कदाचित तो प्रश्न नाहीये तुमच्या मनामध्ये. एक्सटेन्शन मी का सांगतो, कारण 53% ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स आर अनएम्प्लॉयबल. त्यांना एम्प्लॉयमेंट मिळणार नाही कारण त्या एम्प्लॉयबलच नाहीये. त्यांना माहितीच नाहीये काय काम कसं करायचं, इंडस्ट्रीमध्ये काम कसं करायचं. तर मी जिथे जिथे आम्ही जातो, म्हणजे माझी पण कन्सल्टन्सी मी जिथे जिथे जातो त्यांना म्हणतो तुम्ही रिक्रूट करा ना, तुम्ही त्यांना 15,000 रुपये पगार द्या, 20,000 रुपये पगार द्या, तुम्ही रिक्रूट करा, त्यांना शिकू तरी दे. प्रॅक्टिकल जे आहे ते नॉलेज त्यांना मिळू द्या. आता मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजेसनी ते 1 वर्षाचं इंटर्नशिप कंपल्सरी पण केलेलं आहे. लास्ट इयरचे 6 महिन्याचं इंटर्नशिप कंपल्सरी केलेलं आहे, त्याशिवाय त्यांना डिग्री सर्टिफिकेट मिळणार नाही. सो इट इज अ बोथ वे. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इफ यू कम टू मी
आय विल म्हणजे डोक्यात पहिले येईल की स्टुडंटला प्रेफरन्स द्या, बिकॉज दॅट इज द फ्युचर. बट इट एंटायरली डिपेंड्स ऑन द प्रोसेस की कुठला माणूस रिक्रूट करायला. याचंच पुढचं उत्तर म्हणजे की नक्की कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता जर का नवीन स्टुडंट्स आहेत, सो न्यू एनर्जी, न्यू टेक्निक्स, न्यू आस्पेक्ट्स आणि त्यांना दिसणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे अगदी वेगळं असणार आहे. तर तुम्हाला जर का चांगली एनर्जी, चांगला ॲन्टिव्ह आणि मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी हवी असेल, सो यू कॅन गो फॉर द स्टुडंट्स. अल्टिमेटली अ पर्सन हु इज सीझन्ड इन टू दॅट पर्टिक्युलर डोमेन, he will guide us to stay on the course. तर या दोघांचा ब्लेंड जर का झाला, सो इट इज अ राईट ह्युमन रिसोर्स प्रोडक्ट फॉर द कंपनी. सर, सगळ्यात महत्वाचं कुठलाही बिझनेस करताना रिस्क. काय वाटतं प्रोस्पेक्ट्स किती रिस्क घेते? म्हणजे घेत तर असणारच आहे, पण काय चॅलेंज येते, काय रिस्क आहे? आता बघा, रिस्क म्हणण्यापेक्षा याचं एक ॲपेटाईट आहे. जसं आम्ही या व्यवसायात आहोत तर वी नो अवर ॲपेटाईट की आम्ही कितपत रिस्क घेऊ शकतो. आणि गुड रिस्क इज ऑलवेज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. वा. तर कॅल्क्युलेटेड रिस्क ही कशी की आम्हाला माहिती की कुठपर्यंत जायचं आहे. आम्ही स्वतःला पण मार्केटेबल ठेवलं आहे डिपेंडिंग ऑन द प्राइसिंग व्हॉट वी आर पुटिंग टू द पीपल. सो वी नो दॅट हाऊ मच रिस्क वी कॅन टेक, फॉर हाऊ मेनी डेज वी कॅन रिमेन विदाउट अर्निंग मनी. या प्रकारची ही फायनान्शियल रिस्क आम्ही डोक्यात ठेवून चाललेलो आहोत. आमच्या तिघांचे एक्सपिरियन्स जर तुम्ही बघितला, सो देर आर 2 सीझन्ड पीपल अँड 1 यंग पर्सन. सो वी नो वेअर टू स्टॉप, वेअर टू एक्सेलरेट, आणि त्या पद्धतीने आम्ही अकोमोडेटिव्ह आहोत. जर का ट्रेंड बदलत गेला मार्केटमधला तर आम्ही पण आमचा कोर्स बदलत जातो. तर त्यामुळे वी ऑलवेज कीप ॲडजस्टिंग अवर रिस्क. आणि ऑफकोर्स वी आर टेकिंग केअर ऑफ द फायनान्सेस ऑफ अवर ओन अँड दॅट इज ऑल द प्रोस्पेक्ट्स. आताच एक डोक्यामध्ये ही इज द ॲक्सेलरेटर, ही इज द ब्रेक अँड आय एम द गिअर. ऍक्च्युअली गिअर शिफ्टिंग आम्ही काय करायचं ते म्हणजे मी असं म्हणत नाही की मी गिअर आहे म्हणजे मी भारी आहे, असं नाहीये. ऍक्च्युअली कधी कधी काय होतं ना की युअर एक्सपिरियन्स गिव्स यू दॅट विजडम what to do and what not to do at a particular time, and when to do, when not to do. when to do and when not to do. So in that way that gear shifting is extremely important, आणि braking is important. ती समोर धोका दिसतोय. So Vivek is senior in the clan and more experienced, so he can see beyond, which we cannot see, which Vishwesh cannot imagine. Correct. So it's a combination. I mean, as he said, and he is super enthusiastic. Vishwesh is super enthusiastic. खूप वेळेला थांबायला लागतं. Vishwesh थांब. Anyways, he is always ready. He is always ready. So सर, हे प्रोस्पेक्ट्स झालं. आपण आता कंपनी बद्दल बोलूया. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिघ जण काय करता? We'll start with we'll start with Vivek. सर, We'll start with काय तुमच्या हॉबीज आहेत किंवा बाहेरच्यांचा किंवा दुसऱ्यांचा काही बिझनेस वाढवण्यासाठी अजून काही करता का? दुसऱ्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी म्हणाल तर माझ्याकडे जे काही मी आता रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहे तेच त्यांनी विकावे, म्हणजे त्याच्यातून मलाही 2 पैसे मिळतील आणि बाहेर त्या समोरच्या माणसालाही मिळतील, अशा हिशोबाने माझा प्रयत्न असतो. पण याच्या व्यतिरिक्त मला जरा सोशल सर्व्हिसेस मध्ये जास्त हे आहे. तर समाजासाठी आपण काय करू शकतो? इतके वर्ष आपण आपल्या स्वतःसाठी जगलो, आपल्या कुटुंबासाठी जगलो, पण आता आपलं आयुष्य जे उर्वरित आयुष्य आहे याच्यातून काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. म्हणून त्याच्यासाठी मी आता थोडंफार समाजासाठी पण मी करतो आहे. बऱ्याच सोशल ग्रुप्स वरती मी आहे आणि तिथे काय मदत लागेल किंवा व्हॉलेंटरीली तिथे जाऊन काय करता येईल आणि काय त्याच्यातून समाजासाठी, समाजाची उन्नती करण्यासाठी, तर तिथे परत पुढे येतच की त्याच्यातून बिझनेसमॅन कसा उभा राहील समाजातून. हा एक उद्देश माझा आता आहे सध्या. खूप छान. माझं थोडं वेगळं आहे. मी जरा कमी सोशल आहे, कारण माझा जास्तीत जास्त वेळ हा नंबर्स आणि
बाकी याच विषयात जास्त जातो. फायनान्स मध्ये फायनान्समध्ये सोशल तेवढं सोशल जितकं सोशल त्यामुळे ते सोचतात तुम्ही. नाही, आणि आता जसं आता आधी म्हटलं की ते एक्सलेटर आहे आमचा, आणि ही इज इन स्टील इन यंग एज. मी रिटायरमेंट झाल्यानंतर मी आता आयुष्याच्या शेवटच्या याच्याकडे झुकतो आहे असं म्हटल्यानंतर त्यांचं सोशलकडे जास्त लक्ष असायला नकोच आहे. फोकस ऑन बिझनेस. तर त्यामुळे नवीन काय अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण माझं जास्त वेळ माझ्या क्लायंट सोबत जातो. आमचा जो वेळ जातो तो आम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम डिस्कस करत असतो. शंतनू सरांचे काही त्यांचे एक्सपिरियन्सेस असतील, आम्ही ज्यांना आधी सर्व्हिस दिलेली आहे मग तिथे मग आम्ही जाऊन त्यांना भेटतो आणि काय वेगळं निर्माण करता येईल त्याच्यात आमचा जास्त वेळ जातो. आवड म्हणाल तर हीच आवड आहे. हेच काम करत आलोय. फायनान्स, सेल्स, बिझनेस ग्रोथ याच 4 गोष्टींवर नेहमी पाय ठेवून असतो. तर बी इनटू इट. आणि जसं तुम्ही रिस्क बद्दल म्हणालात, सो shifting our focus from business to other, that is the biggest risk. So we don't want to take that. त्यामुळे always stay on the course हा नेहमी आस्पेक्ट असतो. ज्यावेळेस लोकांना भेटतो तर पिक्चर आणि बाकी मैत्री याच्या फार बोलता येत नाही. तर परत येऊन 5 मिनिटांनी परत बिझनेस बद्दल बोलतो. तसंच सोशल सर्कल कमीच झालेलं आहे. तर पण एका अर्थी ही एक आहे की नवीन नवीन काही ना काही शोधत राहण्याचं आवड असते. आवड ही सगळ्यात जास्त ही आहे की नवीन व्यवसाय कसे उभे राहतात आणि त्यांना कसं उभं करता येईल यात जास्त आवड आहे. आम्हा लोकांना एखाद्याने व्यवसाय सुरू केला की खूप आनंद होतो आणि एखाद्याची गोष्ट कळली की व्यवसाय बंद केला खूप वाईट वाटतं. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याच्यात वेळ घालवायला खूप आवडतो. त्याला बोलता करण्याची एक नॅक आहे आमच्याकडे. आकडेवारी चालू करायची म्हणजे ते बोलायला. सर आता हा प्रोस्पिक्स आहे, तुमच्या आवडीनिवडी सांगितल्या सगळं, पण असे जे आणि मेन म्हणजे शंतनू सरांनी सांगितलं की स्टुडंट्सवर त्यांचं खूप प्रेम आहे. तर अशा लोकांना म्हणजे न्यू जनरेशनला जर कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये यायचं असेल काय सांगाल त्यांना? मी सांगेन याच्यामध्ये तुम्हाला आधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करतो, कारण माझी स्वतःची कन्सल्टन्सी पण आहे आणि मी स्वतः जाऊन काम पण करतो. मी प्रोजेक्ट हँडलिंग पण करतो, मी प्रोजेक्ट डिरेक्शन कमिशनिंग पण करतो. हाताने आता स्वतः जाऊन मी 40 वर्कर्सना म्हणजे बरोबर घेऊन मी एक पेणला एका कंपनीचं इलेक्शन करून आलो आता रिसेंटली. आणि ती एक हॉबीच आहे माझी, कारण त्याच्यातनंच तुम्हाला खूप शिकायला मिळतं आणि मग ह्याच्यातलं खाद्य त्याच्यातनं आपोआप मिळतं. अजून एक मी सांगतो, सोशल वर्कचं विवेक सरांनी जर सांगितलं ना, प्रत्येक वेळेला तुम्ही खिशातनं पैसे 1000 रुपये काढून दिले म्हणजे सोशल वर्क होता अशातला भाग नाही. सोशल वर्क हॅव मेनी फेसेस. मी आणि माझे एक मित्र आहेत, आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलेलं आहे की वेल्डिंग बद्दलचं एक नॉलेज जर कोणाला हवं असेल, म्हणजे मी आता आवाहन करतो लोकांना की ITI वेल्डर, ITI फिटर, ITI इलेक्ट्रिशियन किंवा ITI मधला कुठलाही ट्रेड असेल तर माझा नंबर कॅप्शनमध्ये आपण देऊ, त्या तुम्ही मला कॉल करा. आम्ही त्यांना फ्री शिक्षण द्यायला तयार आहे. हँड्स ऑन एक्सपिरियन्स. त्यांना त्याच्याबद्दल काही स्टायपंड मिळणार नाही, त्यांना त्याच्याबद्दल काही त्यांचा खर्च राहायचा त्यांनी करायचा आहे, पण 100% शिकवून आम्ही शिकवून देऊ त्यांना आणि एंड ऑफ 6 मंथ आम्ही त्यांना एक सर्टिफिकेशन देऊ जे स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना फायद्याचं असेल. तर ते आम्ही ऑलरेडी करतोय. दुसरं एक काम मी करतो की मी करिअर मेंटॉरिंग पण करतो मुलांना, विच इज अ फ्री सर्व्हिस. पण फ्री सर्व्हिस दिली की मुलं थोडीशी म्हणजे त्यांना त्या सिरियसनेस राहत नाही की जे सांगितलं जातं ते करत नाही, म्हणून देर इज अ मिनिमम चार्ज. इट इज, पण मला वाटते ते चार्ज इज फार मोर लेस दॅन अ मंथली रिचार्ज ऑफ अ फोन, बट दॅट इज देर इज अ चार्ज. कारण मग चार्ज केला तर मग त्याचा सिरियसनेस येतो. आता कमिंग बॅक टू युअर नेक्स्ट क्वेश्चन, कॅन यू प्लीज रिपीट? जर न्यू जनरेशनला या बिझनेसमध्ये यायचंय, या बिझनेसमध्ये कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये यायचंय, तर काय सांगाल तुम्ही, यावं की नाही आणि कसं यावं? फ्रँकली स्पीकिंग त्यांनी कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये यावं, जरूर यावं, पण त्याच्या आधी त्यांनी एक्सपिरियन्स गॅदर करणं फार गरजेचं आहे. कारण इट इज नॉट लाईक तुम्ही जेव्हा आता तुम्ही जर विचार बघितलं तर पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या वेळेला
DMLT असं एक क्वालिफिकेशन होतं, हो ज्याच्यामध्ये तुम्ही पॅथॉलॉजिक DMLT झालं की तुम्ही पॅथॉलॉजिक लॅब चालू करू शकत होता, तुमचं काम चालू व्हायचं. पण कालांतराने बंद झालं ते. हो त्यांना डॉक्टरच व्हावं लागतं, मगच तुम्ही लॅब चालू करू शकता. हम्म. आता तर MBBS नुसतं होऊन देखील चालत नाही. तुम्हाला MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन विथ सम स्पेशलायझेशन त्याच्या पुढे 2 वर्षाचं करावंच लागतं. तुम्हाला MD व्हावंच लागतं. जनरल डॉक्टर होऊन आता फायदा नाही. सो टाइम्स हॅव चेंज. टाइम्स हॅव चेंज. इकडचं करून घेऊ आणि इथलं थोडं केलं तरी चालेल. 5 मिनिटं टाइम्स हॅव चेंज्ड. आता मुलांनी एक्सपिरियन्स घ्यावा. कुठलीही कन्सल्टन्सी, यू कॅन नॉट गिव्ह कन्सल्टन्सी टू एनीबडी unless you have that knowledge, you have that experience, you have that wisdom. So कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये जरूर यावं. तो एक फोकस असायला पाहिजे की 10 वर्षांनी माझी कन्सल्टन्सी चालू करणार आहे, 20 वर्षांनी चालू करणार आहे. पण त्याच्या आधी इतकं रगडून स्वतः काम करायला पाहिजे की जेणेकरून यू विल बिकम an asset to any company. People should call you की या आम्हाला सांगा. आपल्याकडचे तुम्ही जर का युरोपामध्ये गेला तर युरोपामध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स असतात की मला डाव्याच कानाच्या बद्दल माहिती आहे, उजव्या कानाबद्दल मला काही माहित नाही, किंवा कानाबद्दलच माहिती आहे फक्त, डोळ्याबद्दल पण काही माहित नाही, नाकाबद्दल पण काही माहित नाही. तो 2 सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. मी हे डॉक्टरचं उदाहरण दिलं केवळ, पण असे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात की दे आर एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर एरिया. की मला तुम्ही फूड कलिनरी मध्ये सांगा, आय एम एक्सपर्ट इन कलिनरी, पण ते बाकीचं मला काही माहिती नाही. सो असे एक्सपर्ट्स आर व्हेरी लेस इन इंडिया बिकॉज इंडिया कॅन नॉट अफोर्ड हॅव्हिंग दॅट लक्झरी. इंडियामध्ये ती लक्झरी चालणार नाही. आपल्याला गड्याचा गवंडी चालतो झालेला. सो शिका. स्टुडंट्सना मी हेच सांगेन की शिका, एक्सपिरियन्स घ्या. इंजिनिअरिंग केलेले स्टुडंट्स आहेत, डोंट लुक ॲट द अदर साईड. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर द अदर साईड. काहीतरी इंजिनिअरिंग करतात, कुठेतरी कोर्स करतात, काहीतरी IT मध्ये जातात, कोणी लोक जातात, पण त्याचे रिक्रुटमेंट इज व्हेरी लेस आणि मग त्यांचा पगार ह्यांना दिसतो आणि मग ते डिप्रेशनमध्ये जातं. तसं करू नका. हातात जो काम आहे तो घ्या, करा, एक्सपिरियन्स गॅदर करा, नवीन कामं करत राहा. मग आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे या ना, मी आहे ना, आय विल गाईड. आणि प्रोस्पिक्स आहेच आहे, 100% आहे. विवेक सर, आता विश्वेश सरांनी, शंतनू सरांनी त्यांच्याबद्दल सगळं खूप सांगितलं, तुम्हीही सांगितलं, पण मला सांगा मार्केटिंग या विषयी जरा थोडंसं आमच्या प्रेक्षकांना. मार्केटिंग म्हणजे नक्की काय? सेल आणि मार्केटिंग या दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. प्रॉडक्ट विकणे आणि प्रॉडक्टचं मार्केटिंग करणे. तर याच्या मार्केटिंगची कन्सल्टन्सी मी करतो आता. ज्यांना कोणाला मार्केटिंग म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल अशांनी माझ्याशी निश्चित संपर्क करा. आणि आता सध्या जे छोटे उद्योजक आहेत, विशेषतः महिला उद्योजक, घरगुती प्रॉडक्ट बनवून जे आता विकतायत, अशा लोकांना मी आता सध्या मार्केटिंगचे कन्सल्टन्सी मी देतो आहे की जेणेकरून त्यांचा बिझनेस कसा वाढेल आणि जास्तीत जास्त ग्राहक कसे उपलब्ध होतील त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या प्रॉडक्टसाठी, याच्यासाठी मी आता सध्या कन्सल्टन्सी करतो आहे. आता माझ्याकडे फ्राय पावडर हे प्रॉडक्ट आहे आणि याच्यासाठी सुद्धा मी मार्केटिंग करतो आहे. परत ह्या प्रॉडक्टसाठी मी रिसेलर्स पण बघतोय. जर कोणाला हे प्रॉडक्ट विक्रीसाठी पाहिजे असेल तर ते माझ्याकडे उपलब्ध आहे. माझा नंबर खाली येईलच, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा, म्हणजे मग आपल्याला पुढचं बोलता येईल की हे प्रॉडक्ट काय आहे याच्याबद्दलची जास्त माहिती मी सांगू शकेन. म्हणजे प्रोस्पेक्सच्या बरोबरीने तुम्ही एक महिला उद्योजकांसाठी किंवा जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मार्केटिंग कन्सल्टन्सी करता. बरोबर. प्रेक्षक खूप छान आहे विवेक सरांची कन्सल्टन्सी. ज्या छोट्या उद्योजिका आहेत किंवा जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि शिवाय फ्राय पावडर याच्यासाठी त्यांना रिसेलर पण हवे, तर नक्की विवेक सरांशी तुम्ही संपर्क करू शकता. आता तुमच्या त्रिकुटाला मी विचारते, शॉर्ट मध्ये आम्हाला प्रोस्पेक्स आणि
काय काय तुम्ही करता याच्याबद्दल जरा सरांकडे सर. चालू करू. बरं. ओके चलो विवेक सर. तिघं आम्ही एकत्र आलोय. त्रिकूट आता मॅडमनी म्हटलं की त्रिकूट, तर हे त्रिकूट आलंय ते 3 दिशांनी आम्ही आलो एका व्यासपीठावर. आता मॅडमच्याच व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो असं म्हणूया. पण आम्ही एकत्र कसं आलो तर वेगवेगळ्या बिझनेस ग्रुप्समध्ये मीटिंग अटेंड करताना आमची भेट झाली आणि त्याच्यातून प्रत्येकाला आम्हाला एकमेकांना असं वाटलं की आपण जर एकत्र आलो तर निश्चित आपलं जुळून येईल. म्हणजे आपण म्हणतो ना की थोड्याशा कमी पिरियड मध्ये तुम्ही खूप जवळ येता एकत्र. म्हणजे बरोबर. काही लोकांना जवळ येण्यासाठी काही वर्ष जावे लागतात, पण आमच्यासाठी फक्त एक 2 ते 3 महिन्याचा पिरियड होता. आणि आम्ही तिघही अशा याच्यातून आलो आहे की आधी नोकरी केली आहे आणि नंतर व्यवसाय केलाय परत काही. आणि मग आता त्याच्यामुळे शंतनू सर इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीज आहेत, विश्वेश सर फायनान्स कन्सल्टन्सी मध्ये, मी मार्केटिंग करतो. म्हणून आम्ही तिघांनी एकत्र येऊन हे ठरवलं आणि याच्यातून मग आम्ही आमचा एक ग्रुप पण तयार केला. फंटास्टिक फ्रायडे नावाने आमचा बिझनेस नेटवर्किंग ग्रुप आहे की जिथे सगळे छोटे उद्योजक एकत्र येतील आणि त्यांना आपण काय काय मदत करू शकतो फायनान्सच्या दृष्टीने किंवा कन्सल्टन्सी म्हणा किंवा मार्केटिंग हिशोबाने. असं आमच्या दर महिन्याला मीटिंग होतात. एक मीटिंग घेतो तिथे आपण या सगळ्या उद्योजकांना बोलवतो आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन किंवा त्यांना एकमेकांशी बोलून काय अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील या संदर्भात आम्ही सगळे प्रयत्न करतो. आणि याच्यात म्हणजे उद्देश हा एवढा एकच आहे की जे छोटे उद्योजक आहेत त्यांना जास्तीत जास्त उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आमच्या फंटास्टिक फ्रायडे ग्रुपचा उद्देश आहे. अजून याच्याबद्दल जास्त शंतनू सर सांगू शकतील. फंटॅस्टिक फ्रायडे फार छान नाव आहे. आम्हाला फार मस्त वाटलं ते. त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. विवेक सर आणि मी आम्ही गेले 1 वर्षापासून एकत्र आहोत. म्हणजे आमची भेट अशीच एका ग्रुपमध्ये झाली, एका बिझनेस मीटिंग ग्रुपमध्ये झाली. आणि मग आम्ही एकमेकांशी बोलत गेलो, एकमेकांबरोबर काम करत गेलो. मग माझी ISO कन्सल्टन्सी तेव्हा नुकतीच चालू झालेली होती. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझं जरा थोडं ISO कन्सल्टन्सीचं मार्केटिंग करता का काय. त्यांनी खूप मदत केली मला. त्यातनं बरेच क्लायंट्स मला मिळाले तेव्हा त्यावेळेला. आणि मग असं करता करता मग काही कारणाने तो जो ग्रुप होता तो बंद पडला, त्याचे काही मीटिंग्स होईनात. मग आम्ही दोघांनी असं ठरवलं की विवेक सर आपण का नाही चालू करायचं एखादा मीटिंग अशी, कारण ते गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण लोकांना एकत्र येण्यासाठी एकतर व्यासपीठ मिळत नाही, नंबर 1. नंबर 2, एकत्र आल्यानंतर पुतीननी काय करायला पाहिजे आणि डोनाल्ड ट्रम्पने काय करायला पाहिजे हे चर्चा न करता माझा व्यवसाय कसा वाढेल आणि माझा व्यवसाय वाढण्यासाठी मी काय करायला पाहिजे. त्या दिवशी आम्ही भेटलो आणि आम्ही दोघं जण शुभम वेज जिथे डहाणूकर कॉलनीमध्ये आपलं जे मीटिंगचं ठिकाण आहे त्याच्याच शेजारी आम्ही बसून कॉफी पित होतो. आणि आम्ही असा विचार केला विवेक सर काय करायचं का आपण हे करूया का. मग चालेल, मग आपण फंटॅस्टिक फ्रायडे नावाचा त्याच रात्री मी ग्रुप तयार केला आणि मी ग्रुप इन्व्हाइट लोकांना माझ्या स्टेटसवर पाठवलं. त्या रात्री 150 लोकांनी रजिस्टर केलं. म्हणजे किती लोकांना गरजेचं वाटतं असे ग्रुप्स. आणि मग आम्ही शुक्रवारी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही तो मीटिंग करतो सकाळी 8 ते 10:30. त्याच्यामध्ये एक सेशन असतं, 2 नॉलेज सेशन्स असतात. आम्ही वेगळे वेगळे विषय घेऊन नॉलेज सेशन देतो. त्याच्यामध्ये निगोशिएशन स्किल आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे, नंतर बऱ्याच लोकांचे बिझनेस स्किल्स आहेत. खूप लोकांचे आम्ही नॉलेज सेशन आतापर्यंत घेतलेले. आता 4 जुलैला देखील एक मीटिंग आहे. त्याच्यामध्ये 2 असणार आहेत, एक निगोशिएशन स्किल असणार आहे आणि एक इंडिया चायना बिझनेस रिलेशन्स त्याच्यावर आम्ही एक छोटासा टॉक ठेवणार आहे. तर हे एक प्रकारे मी समाजसेवा त्याला नाव नाही देणार, कारण समाजसेवा ही खूप मोठी असते. पण एक काहीतरी आपले जे आपले जे बिझनेस बांधव आहेत त्यांना काहीतरी आपल्याकडनं काहीतरी मिळेल जे मला माहिती. जे आपणाशी हवे ते दुसऱ्याशी सांगावे. काय जे आहे ते आम्ही सांगतो
आणि ही एक प्रकारची आमची फंटॅस्टिक फ्रायडे नावाची नाव group खूप आहे. छान आहे, नक्कीच मला आवडलंय. आणि एक सांगायचं होतं, विवेक आपली भेट कधी झाली ते तू सांग. विश्वेश. त्याच्यामध्ये विश्वेश. आमची भेट झाली साधारणपणे 1 फेब्रुवारी किंवा मार्च याच मध्ये आमची भेट झाली. आणि फॅन्टॅस्टिक फ्रायडे बद्दल मी पण असं एका ग्रुपवर बघितलं, त्याआधी आम्ही कधी भेटलो नव्हतो. त्या ग्रुपला भेटलो आणि त्या मीटिंगच्या आधीच 1-2 दिवस आधी ज्यावेळेस यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन द्या, त्याच्यासाठी आम्ही भेटलो आणि तिथे क्लिक झालं की याच्यातून काहीतरी वेगळं निर्माण होऊ शकतं. आणि तिथेच खरं तर प्रोस्पिक्सचा जन्म सुरू झाला होता. अरे म्हणजे फॅन्टॅस्टिक फ्रायडे मधनं प्रोस्पिक्सचा जन्म झाला हे तर म्हणायला पहिलीच हरकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी फॅन्टॅस्टिक फ्रायडे मध्ये झाली की एक नवीन ऑर्गनायझेशन फॉर्म झालं. ठीक आहे, व्यवसाय तर आहेच आहे, स्वभावही आहे, पण तुमची बिझनेस मधली आणि काम करण्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ही खूप महत्वाची आहे. नक्कीच. की त्यामुळे मला वाटतंय तुमची छान त्रिकूट जमलेलं आहे व्यवसायासाठी आणि फॅन्टॅस्टिक फ्रायडे साठी सुद्धा. विवेक सर, फंटास्टिक फ्रायडे करता एक गोष्ट मी अजून सांगेन की तिथे आमचा कुठलाही पैसे कमवणे हा उद्देश नाहीये. बर, जो काही खर्च येईल तो कॉस्ट टू कॉस्ट बेसिसवरच आपण फक्त प्रत्येक सभासदांकडून प्रत्येक मिटिंगला कॉन्ट्रीब्युशन घेतो. 1 रुपयाही आपल्याला त्याच्यातून फायदा होत नाही. फक्त व्यवसाय जे करणारे आहेत, मेन छोटे व्यावसायिक आहेत त्यांना 1 to 1 आणि व्यवसाय मेळावा हे फक्त. आता फॅन्टॅस्टिक फ्रायडेचा विषय आलाच आहे म्हणून सांगतो, हा रेग्युलर नेटवर्किंग किंवा बिझनेस रेफरल ग्रुप नाही, हा ओपन बिझनेस ग्रुप आहे. बरं, ज्यावेळेस आपण ओपन बिझनेस ग्रुप म्हणतो त्यावेळेस आपल्यासारख्या समविचारी व्यावसायिकांनी एकत्र येऊन त्यांचा व्यवसाय एकमेकांना सांगणं, तुम्ही त्याच्यातून काय घेऊ शकता किंवा दुसरे आलेल्या सभासदांकडनं तुम्ही काय वेगळं निर्माण करू शकता याच्यासाठी हा ग्रुप आहे. इथे कुठलेही प्रोटोकॉल्स नाहीत, फक्त एकच इंटेन्शन असते की तुम्ही या ग्रुपमध्ये जे आता नॉलेज सेशन्स होणार आहेत ते तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर का कधी तुमचा बिझनेस सांगायचा आहे तर त्याला वेळेची मर्यादा नाही, तुम्ही येऊन ओपन फोरमवर तुमचा बिझनेस प्रेझेंट करू शकता आणि तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. आणि सगळ्यात मला जास्त आवडलं शंतनू सरांनी सांगितलं, पुतींच्या चर्चा नाही, ट्रम्पच्या चर्चा नाहीये. म्हणजे आपला व्यवसाय कसा आपण वाढवायचा आहे हे यातून कळतं. आम्ही आमच्या प्रोस्पेक्ट्स मध्ये म्हणतो इट्स ऑल अबाउट ह्युमन अँड इट्स ऑल अबाउट बिझनेस. अरे वा, खूप याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही काम करत नाही. खूप छान. आज तुम्ही तिघं पण वेळ काढून माझं व्यासपीठला चर्चासत्र म्हणू, मुलाखत म्हणू, तुमचा जीवन प्रवास म्हणू याच्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल माझं व्यासपीठ कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. अरे वा, धन्यवाद. विश्वेश सर, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर प्रेक्षको, कशी वाटली तुम्हाला आजची मुलाखत शंतनू सर, विवेक सर आणि विश्वेश सरांची? यांची प्रोस्पिक्स ही कंपनी आहे. जर तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल तर नक्की या तिघांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा तिघांचाही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि विवेक सरांकडे सुद्धा छोट्या व्यावसायिकांसाठी खूप छान संधी आहेत उपलब्ध. त्यानंतर शंतनू सर आणि विश्वेश सरांनी जसं सांगितलं, फॅन्टॅस्टिक फ्रायडे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की जॉईन करा. जर तुम्हाला माझी आजची मुलाखत, माझा इंटरव्ह्यू आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.